तर हॅलो एव्हरीवन, आम्ही आज आलो आहे पिक्चर बघायला. हॉपर्स. वर्षाला का काय म्हटलं आवडला ते त्याचे ट्रेलर वगैरे बघून. तर दोघं पण आलो आहे. नवीन थिएटरला आलो आहे. आमचं जे रेग्युलर पी व्ही आर होतं तिथं काय लागलेलं नाही. लागलाय म्हणजे, पण तो इंग्लिशमध्ये आहे आणि आम्हाला हिंदीत बघायचा आहे. म्हणून आम्ही इकडे साकी नाक्याला एका नवीन थिएटरमध्ये आलो आहे. तर वर्षा एकदम सुंदर दिसते बरं का, असं मला दाखवतो. तर वर्षा, हम्म. काय म्हणणं आहे तुझं? आता काय आहे ना, आम्ही ज्या थिएटरला आलोय ते एकदम विंटेज वाईब देते. एकदम जुन्या काळातला थिएटर असल्यागत वाटतंय. आता तुम्ही थिएटर जुनंच दिसतंय, लयच पण हां लयच जुनं आहे जरा. लयच जुनं मेंटेनन्स वगैरे जरा एवढा केला नाही त्यांनी. लयच विंटेज म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये चांगलं दिसत असेल, पण रियालिटी मध्ये लय पण बघा. वर्षाला सुंदर दिसते. वर्षा जरा मागं जा ना. हो. लय सुंदर दिसते, एकदम मॉडर्न मॉडर्न गर्ल गर्ल मस्त दिसते. या पुढं. छान. कुठला पिक्चर बघायला सांग? हा कुठला पिक्चर बघायलीस? आणि तुला पिक्चर काय आवडला तेवढा पिक्चर की तू? पिक्चर कुठला आहे मला माहित नाही, म्हणजे ह्याचा आहे. ते चिमण्या कावळे असे छोट्या छोट्या कार्टून आहेत. आणि एकदा धनराजनं असंच मला रील दाखवलं होतं, सहज रील दाखवलेलं. आणि रील बघता बघता मला असं वाटलं की यार आपण ह्या पिक्चरला जायला पाहिजे, ते त्याला लक्षात ठेवलेलं. आणि काल आमचं झालं होतं तिकीट काढायचं, पण इंग्लिशमध्ये जर असं मजा येत नाही जी मजा. माझ्या हिंदीमध्ये आपलं जोक वगैरे ऐकायला, ती इंग्लिशमध्ये नाही आहे ना. हा, त्याच्यामुळे मग आम्ही असं डिसाईड केलं की लेट्स. जाऊया तिकडे जिकडे हिंदीमध्ये. आणि इतकं डेंजर म्हणजे अगदीच डेंजर नाहीये, चांगलं आहे पण जरा जरा जुनंच आहे थिएटर. एकदम जुनंच थिएटर, एकदमच. हम्म. मी असं वाटतं की नवीन नवीन जाऊ पण मुंबई. काय आहे पिक्चरचं नाव? हॉपर्स. 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 ट्रेलर बघा, तुम्हाला समजेल वर्षाला का आवडला एवढा पिक्चर. कारण आहे ना, असं शांत पिक्चर आहे, असं Comedy. निवांत पिक्चर आहे, म्हणजे नाही का. त्यातला राजा आहे त्यांचा, ते काय तिला आवडले. हो, ते आपल्या ह्याच्यासारखं मराठीत बोलतो मधनच. त्यामुळे मग आम्ही आलोय पिक्चर बघायला. सांगू तुम्हाला पिक्चर आल्यावरती कसं वाटलं. हा, हो हो. पिक्चर लागला आमचा काहीच आणि कोणच नाही थिएटरमध्ये, आम्ही दोघंच आहे. अख्ख्या पिक्चर मध्ये कोणच नाही, आम्ही दोघे. दोघंच आहे. तर गाईज आम्ही मूवी बघून आलो आणि पेट्रोल टाका आलोय. आणि आता पेट्रोल टाकायला आलोय. पण काय मत आहे धनराज मूवी बद्दल? तू सांग, तू रडलीस एकदम मूवी बघता बघता. तू सांग मग काय. रडली म्हणजे मी प्रत्येकाच मूवी मध्ये रडते, त्यात काय एवढं विशेष नाही. पण लय इमोशनल मस्त का झाली होतं. एवढी? हा, एवढी इमोशनल का झालीस? यार त्यांचा बांधा तुटाय म्हणजे त्यांचं चाललं होतं सगळं, होतं मरायला लागलं, वाईट वाटलं जरा. बरं, आम्ही जो मूवी बघितला ना, तो कार्टूनचा मूवी होता. हॉपर्स नाव होतं त्याचं. आणि काकून स्टॉक बघायची इच्छा झालेली आहे, मग त्यामुळे धनराजनं आणि मी ठरवलं, गेलो बघायला आणि छान झालं आमचं मूवी, मस्त झाला. अशा प्रकारे आम्ही आता घरी आलेलो आहे आणि आजचा खूपच सुंदर असा आपला शनिवार गेलेला आहे. शनिवार स्पेंट वेल. खूपच वेल. कारण मस्त. आणि मूवी बद्दल सांगायचं राहिलं, मूवी मध्ये काय सीन झाला माहितीये का, आम्ही जेव्हा मूवी चालू होणार होता त्या 2 मिनिटं आधी ते बोलले की हो, कॅन्सल. ट्रॅजेडी होता राहिली राव. खरंच विषय काय झाला माहितीये का? की शो कॅन्सल. आता आम्ही टेन्शन मध्ये, मला तर टेन्शनच आलं. म्हणलं आता धनराज तर जरा चिडलच, कारण मला जरा तुझं मला राग चालतो जरा. म्हणलं हा ना, एवढ्या लांब प्रवास करून आलोय. हम्म. ते काय म्हणले की पिक्चरलाच कोण नाहीये, हम्म. 2च तिकीट झाले तुमचे, हम्म. बहुतेक कॅन्सल करणार आहे आम्ही. हम्म. जरा आले थोडेफार तर. पण माझं काय मत होतं, मी भांडणार होते जेव्हा तो आपल्याला फायनल सांगणार होता ना की बाबा कॅन्सल, तेव्हा मी भांडणार होते की बाबा तुम्ही 1 तास आधी तरी सांगायचं ना आम्हाला, आम्ही जेणेकरून घरूनच निघालो नसतो. तुम्ही आम्ही इथं आल्यावरती जर तुम्ही कॅन्सलचं सांगता तर हो काय ना, logic चालू आहे त्या करायच्या cancelला? टायमिंगला. हा, चालू करायच्या टायमिंगला. मी तर पॉपकॉर्न घ्यायला गेलेली. हो ना, बरं येत नव्हतं आधी, पण झाला फायनली चालू झाला, बरं वाटलं. आले ते 5-6 लोक, का नव्हते लोक काय माहित, पण चांगला पिक्चर होता. मला चांगला तर लय picture आवडला. होता. मला तर लयच आवडला. मस्त. तर त्यातलं कुठलं कॅरेक्टर आवडलं? मला तो हा आवडला, त्या मॅमल्सचा राजा आहे ना, हा तो हा. आवडला. काय नाव होतं त्याचं? जेरी ना? हो, जेरी. नाही. जेरीच की. हो. मला ती चिपकुल्ली आवडली. हा. मस्त वाटलं, मस्त पिक्चर होता. खूप सुंदर पिक्चर होता. 2 तास छोटासा पिक्चर होता. लय छोटासा होता. लगेच जास्तपर्यंत तर इंटरव्हल, आणि आम्ही पॉपकॉर्न घेतलेलं, पॉपकॉर्न संपेपर्यंत तर संपला, पण पिक्चर संपायच्या आधीच संपला. अशा प्रकारे छोटासा पिक्चर, पण मस्त पिक्चर होता. त्यानंतर परत आम्ही गेलो विजय सेल्सला. वर्षाच्या आयफोनसाठी तिला हेडफोन्स घेतले, कारण की बरं झालं, ती म्हणत होती हेडफोन्स घ्यायचे. चल म्हणलं, आज अचानकच नेलं तिला आणि घेऊन टाकले. डायरेक्ट हेडफोन्स घेतले. जीवनात काहीतरी ऐश केली पाहिजे, घेऊन टाकले हेडफोन्स. काय जाऊ द्या म्हणलं. ठीक आहे. तर काय त्यानंतर परत कुठे गेलो आपण? मंदिरात गेलो. हा, मग
त्याच्यानंतर त्याच्या आधी परत आम्ही एका ठिकाणी गेलो. हम्म. जरा आमचं एक काम होतं, जरा ते काम तुम्हाला समजेल अजून 1-6 महिन्यात. हम्म. तिकडे गेलो, मग तिकडून राऊंड मारून आलो, मग मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन घेतलं. लय छान वाटलं मंदिरात, लय मस्त गाणी लागली होती देवाची. मस्तपैकी. गेलो, दर्शन घेतलं, गाडीचं काम केलं, ब्रेक आवळून हो, घेतली. ब्रेक काहीच नव्हते. हे मला म्हणली पण नाही की गाडीला ब्रेक नाही आहेत, काहीच लक्षच नाही. लक्ष नाही, पण स्कूटीला मला काहीच काही ब्रेक problem नव्हते, नाही. काहीच. मला म्हणजे काहीच अक्षरशः गाडी problem पायानं नाही. उभी केली एका ठिकाणी. तर पण मी चांगलं, मला येतं छान चालवायला, काय पण प्रॉब्लेम. म्हणावं किंवा ब्रेक आवळून घेतले पण पाहिजे. तू पण चालवतोस ना कधी कधी, तुला पण माहितीये ना मग फायनली सगळं. घेतले मला ब्रेक म्हणजे आवळून आणि आता आलोय घरी. आता मस्त आता जेवायचं पडिंग बारदान. दारला. चला, ह्या नोटवरती आपला व्हिडिओ एंड करूयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन तोपर्यंत व्हिडिओमध्ये. नमस्कार. बाय. बाय.